आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटांचा पडदा, नाटकाचं व्यासपीठ, टीव्हीचं स्क्रीन आणि बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेला सुवर्ण झळाळी बहाल करणारे अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन हसू, तर कधी आशयघन अभिनयाने डोळ्यात टचकन पाणी आणणारे, तर कधी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे अशोक सराफ असं त्यांचं वर्णन केलं जातं। अशोक सराफ यांनी माध्यमांचे जवळपास सगळे प्लॅटफॉर्म भारावून टाकले। मराठी म्हणू नका, हिंदी म्हणू नका, अगदी भोजपुरी सिनेमांनाही त्यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः सजवलंय। कधी नायक, कधी सहनायक, तर कधी खलनायक अशा भूमिकांची तोरणं त्यांनी मनोरंजन विश्वाला बांधली। महत्त्वाचं म्हणजे फक्त अभिनयच नव्हे, तर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये गाणीही गायली आणि प्रेक्षकांना सुरमई अनुभवही दिलाय। अशा चौफेर मुसाफिरी करणाऱ्या महान अभिनेत्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलाय। याबद्दल अशोक सराफ यांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत पाहूया। एक ज्येष्ठ श्रेष्ठ पुरस्कार मिळाला असं मला वाटतंय। महाराष्ट्र भूषण म्हणजे महाराष्ट्राचा नंबर 1 पुरस्कार आहे असं मी समजतो नाही, आहेच तो। आणि तो आत्तापर्यंत इतक्या सगळ्या मोठ्या लोकांना मिळालेला आहे की त्यांच्याबरोबर माझी तुलना मी करू शकत नाही असे लोक आहेत ते। पु ल देशपांडे काय, लता दीदी काय, किंवा आशाताई काय, भोसले यांच्याबरोबर म्हणजे त्या लाईनीत नेऊन मला बसवलं या लोकांनी। याचा मला खरोखरच आनंद झाला। म्हणजे असा आनंद जनरली बाकी मला प्राइजेस बरीच मिळाली आतापर्यंत, पण हा काही वेगळाच हे आहे असं मला वाटतं निश्चित। त्यामुळे अशोक सराफ यांच्या कारकिर्दीचा आता आढावा घेऊया। अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 चा। ग्रँट रोडच्या चिखलवाडीत सुरुवातीला त्यांचं वास्तव्य होतं। मामा गोपीनाथ सावकार यांच्यामुळे त्यांचा कलेकडे ओढा पाहायला मिळाला। अमिताबाईची कोठी, संशय कल्लोळ, प्रेमा तुझा रंग कसा, व्हॅक्यूम क्लीनर आदी नाटकात त्यांनी अभिनय केलाय। तर दोन्ही घरचा पाहुणाने रुपेरी पडद्यावर त्यांनी सुरुवात केली। त्यांचे गाजलेले चित्रपट पांडू हवालदार, गुपचूप गुपचूप, धूम धडाका, एक डाव भूताचा, गाजलेले चित्रपटांमध्ये वजीर, अशीही बनवा बनवी, त्यासोबतच आपली माणसं, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ही जोडी सुपर हिट ठरली। 50 हिंदी, 1 भोजपुरी सिनेमातही त्यांनी अभिनय केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।